गणेश उत्सवामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो, परंतु सगळ्यांना आवडणारे आणि आवर्जून बाप्पांना नैवेद्यासाठी बनवले जाणारे हे उकडीचे मोदक सगळेच जण बनवतात। परंतु बऱ्याचदा काय होतं की मोदक थंड झाल्यानंतर ते वातड होतात, मोदक एकसारखे होत नाहीत किंवा कळ्याच पाडता येत नाहीत, उकड व्यवस्थित निघत नाही। तर या कोणत्याच गोष्टीचं टेन्शन न घेता अगदी एकसारखे दिसणारे, एकसारख्या आकाराचे, अजिबात कळ्या न पाडता हे मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, तांदळाची उकड काढण्यासाठी आपण इथे पिठीचा वापर करत नाही, तर पूर्णपणे आपण तांदळाचाच वापर करणार आहे। तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, तुमच्याकडे आंबेमोहर तांदूळ असेल तर तो घ्या, फक्त शक्यतो सुगंधी तांदूळ वापरावा। हा तांदूळ स्वच्छ धुवून मी 2 तास भिजत ठेवलेला होता। आता तो एका चाळणीमध्ये काढून पूर्णपणे निथळून घ्यायचा। तांदूळ घेत असताना तो एखाद्या भांड्याने, वाटीने किंवा ग्लासने मोजूनच घ्यायचा, कारण आपण जितका तांदूळ घेतलाय तितकाच आपण इथे पाण्याचा वापर करणार आहे। तांदळातलं पूर्ण पाणी असं निथळून घ्यायचं। त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घ्यायचे आणि थोडं थोडं करून हे तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। जसे आपण इडलीसाठी तांदूळ बारीक करतो, अगदी बारीक असं हे तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। आता ज्या भांड्याने तांदूळ मोजून घेतलं होतं तेच भांडं घ्यायचं आणि जितकं तांदूळ होतं तितकंच त्यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं। आता यामध्ये मी थोडं थोडं हे पाणी घालून याचं वाटण तयार करून घेणार आहे। तांदूळमध्ये अजिबात असं रवाळ टेक्स्चर राहिलं नाही पाहिजे, पूर्णपणे हे तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तांदूळ बारीक केल्यामुळे उकड अगदी व्यवस्थित बनते आणि पारीसुद्धा अजिबात फाटत नाही। आता हे बारीक केलेलं तांदूळ पुन्हा आपल्याला एखाद्या चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे, कारण एखादा तांदळाचा मोठा कण राहिला असेल तर तो सुद्धा बाजूला निघेल। तर अशाच पद्धतीने बाकीचे उरलेले तांदूळसुद्धा बारीक करून घ्यायचे। बारीक केलेले तांदूळ घेतानाच आपण एखाद्या कुकरच्या भांड्यामध्ये घ्यायचं, ज्यामध्ये आपण पीठ आता हे उकडत ठेवणार आहे तेच भांडं घ्यायचं, म्हणजे जास्त भांडीसुद्धा खराब होणार नाहीत। शिल्लक राहिलेलं तांदूळसुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं होतं त्यात पाणीसुद्धा थोडंसं शिल्लक होतं, त्यामुळे ते पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून घेतलं। तर बघा, चाळून घेतल्यामुळे जे तांदळाचे मोठे कण राहिले होते ते बाजूलाच राहतील आणि एकसारखं पीठ हे तयार होईल। तांदळाच्या पिठाची उकड काढणं जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर अशा पद्धतीने एकदा मोदक नक्की बनवून बघा। आता हे मिश्रण चमच्याने एकदा ढवळून घ्यायचं, यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि उकड अगदी मऊसूत शिजावी यासाठी यामध्ये 1 चमचा तूप घालायचं। तुपामुळे मोदकाच्या पारीला चकाकीसुद्धा छान येते आणि चवसुद्धा छान येते। पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया। आता हे तांदळाचं मिश्रण आपल्याला उकडून घ्यायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं, आपण जसं कुकरला भात शिजवतो तशाच पद्धतीने याला 3 शिट्ट्या कुकरमध्ये द्यायच्या। त्यामुळे मी अगोदरच कुकरच्या भांड्यामध्येच हे मिश्रण काढलेलं होतं आणि त्यावरती आता झाकण ठेवून याला 3 शिट्ट्या द्यायच्या। 3 शिट्ट्या होऊन कुकर थंड होईपर्यंत आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा खसखस घालायची। खसखशीमुळे सारणाला चव खूप छान येते। तुपामध्ये खसखस थोडीशी परतून घ्यायची आणि त्यानंतर ओला नारळ खिसून घालायचा। जितका नारळ आपण घेणार आहे, म्हणजे जितका खोबऱ्याचा किस आपण घेतलेला आहे त्याच्या अर्धा इथे आपण गुळाचा वापर करायचा। तर अगोदर एखादा मिनिट हा नारळाचा किस तुपामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये गूळ घालायचा। गूळसुद्धा एकसारखं हलवत यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। जर तुम्ही व्यवस्थित मिक्स नाही करून घेतला तर हे सारण कठीणसुद्धा होऊ शकतं, म्हणजेच कडक होतं। मोदकाचं सारण कसं अगदी रसरशीत असायला पाहिजे। गूळ घातल्यामुळे आणि एकसारखं जर तुम्ही नाही त्याला हलवलं तर गूळ कडक होतं आणि त्यामुळे सारणसुद्धा कडक होतं। तर बघा, गूळ व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेला आहे। गुळाला उष्णता मिळाली की गूळ विरघळला जातो आणि त्यामुळे गुळाचं पाणीसुद्धा होतं, त्यामुळे जास्त पाणीसुद्धा सारणामध्ये राहिलं नाही पाहिजे, त्यामुळे मग मोदक फाटू शकतात। यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातली, तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सारण एका बाजूला घेऊन थोडंसं दाबून बघा, त्यातून जर गुळाचं पाणी अजूनही एक्स्ट्रा आहे असं वाटत असेल तर अजून एखादा मिनिट हे सारण परतून घ्या। तर बघा, अगदी रसरशीत असं हे मोदकाचं सारण तयार झालेलं आहे। तर हे सारण आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे, कारण सारण गरम असताना आपण हे मोदकामध्ये नाही वापरू शकत। ज्या ताटामध्ये मी खोबऱ्याचा किस काढला होता त्याच ताटामध्ये हे सारण काढलेलं आहे। आता हे सारण आपण जरा चमच्याने पसरून घ्यायचं, म्हणजे लगेचच थंड होईल। सारण बनवून झालेलं आहे तोपर्यंत कुकरसुद्धा थंड झालेला आहे, त्यामुळे आता उकडसुद्धा एका परातीमध्ये काढून घेऊया। एखाद्या ग्लासला किंवा वाटीला तूप लावून घ्यायचं आणि ही उकड चांगली घासून घ्यायची, अगदी मऊसूत अशी करून घ्यायची। कारण उकड फार गरम असते, त्यावेळेला आपण हाताने तरी घासू शकत नाही, त्यामुळे असं ग्लास किंवा
वाटी काही एखादं भांडं घेऊन त्याने उकडशी घासून घ्यायची. उकड गरम आहे तोपर्यंतच ती व्यवस्थित मळली जाते. उकड थोडीशी थंड झाली आणि हाताला सोसवते असं वाटत असेल तर त्यावेळेला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजेच पाण्यात हात बुडवून घ्यायचा आणि अगदी मऊसर अशी याची उकड मळून घ्यायची. तर बघा अगदी लोण्यासारखी मऊसूत ही उकड मळली गेली आहे. दिसायला सुद्धा अगदी पांढरी शुभ्र आहे. अशा पद्धतीने तांदळाची उकड काढल्यानंतर मोदक बनवताना अजिबात ते बिघडत नाहीत किंवा तुटत नाहीत. उकड व्यवस्थित मळली गेली आहे का हे कसं बघायचं, तर पहिल्यांदा एखादा छोटा गोळा करून घ्यायचा. त्यानंतर हातावरती त्याला प्रेस करून घ्यायचं. कडेला क्रॅक गेलेले दिसले तर पुन्हा उकड थोडीशी मळून घ्यायची. जर अगदी व्यवस्थित हा गोळा तयार झाला असेल, अजिबात साईडने असे चिरा पडल्या नसतील तर उकड व्यवस्थित मळली गेलेली आहे. तर बघा उकडसुद्धा व्यवस्थित मळली आणि सारणसुद्धा गार झालेलं आहे. सारण अजिबात कडक झालेलं नाही किंवा त्यामध्ये एक्स्ट्रा पाणीसुद्धा नाही. अगदी रसरशीत असं सारण तयार आहे. तर लगेचच आपण मोदक तयार करायला घेऊया. तर आज आपण हाताने मोदक बनवणार नाही आहोत, कारण जेव्हा आपल्याला जास्त प्रमाणात मोदक बनवायचे असतात त्यावेळी हाताने जर आपण त्याला कळ्या पाडत बसलो तर खूप वेळ लागतो. शिवाय प्रत्येक मोदक एकसारखा होईलच असं नाही, कारण एकसारखं मोदक करण्यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज असते. आणि आज मला खूप सारे मोदक बनवायचे होते त्यामुळे मी साच्यामध्येच हे मोदक बनवलेले आहेत. तर साच्याला थोडंसं तूप लावून घेतलं, त्यामध्ये तांदळाची पिठी घातली, साईडने अगदी व्यवस्थित असं ही पिठी सेट करून घेतली आणि त्यामध्ये जितकं बसेल तितकं सारण घातलं. वरून हा मोदक पुन्हा बंद करून घ्यायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवले तर प्रत्येक मोदक अगदी एकसारखा होईल. अजिबात कळ्या वगैरे पाडत बसायची त्याला गरज लागणार नाही आणि अगदी पटकन होऊन जातात, कारण एकसारखे झालेले मोदकसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतात. शिवाय असे मोदक बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी पहिल्यांदाच तुम्ही उकडीचे मोदक बनवणार असाल तरीसुद्धा ही ट्रिक तुम्हाला खूप कामी येईल, कारण पहिल्यांदा मोदक बनवणार असताना आपल्याला कळ्या अजिबात पाडता येत नाहीत, मग एकसारखे मोदक बनत नाहीत. त्यामुळे मग अशी ट्रिक तुम्ही वापरू शकता. मोदक पात्राला थोडंसं तूप लावून घेतलं होतं, त्यामध्ये हा मोदक ठेवायचा, वरून केशरचा धागा लावायचा. तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे मोदक मी तयार करून घेते. अगदी पटकन होतात अशा पद्धतीने बनवलेले मोदक. अगोदर साच्याला सगळीकडून हे तांदळाची पिठी व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि यामध्ये सारण घालायचं. भरपूर सारण बसतं यामध्ये सुद्धा, त्यामुळे अजिबात कळ्या न पाडता आणि तांदळाची पिठी न वापरता हे मोदक आज आपण बनवलेले आहेत. दिसायला सुंदर दिसावेत आणि चवीला सुद्धा उत्तम लागावेत यासाठी मी कोमट दुधामध्ये अर्धा तासासाठी केशर भिजत ठेवलेलं होतं. त्यामुळे मोदकाला रंगसुद्धा छान येतो आणि मोदक दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात. तर जितके बसतील तितके मोदक एकाच वेळी यामध्ये घातलेले आहेत. मोदक वाफायला ठेवताना जास्त जवळजवळ ठेवायचे नाहीत. 2 मोदकाच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, ज्यामुळे जितके बसतील तितकेच मोदक यामध्ये घालायचे. मोदक वाफायला ठेवत असताना पाण्याला अगोदर खळखळून अशी उकळी यायला पाहिजे. त्यानंतरच मोदक पात्र त्या पाण्यावरती ठेवायचं. त्यामुळे मोदकाला पटकन वाफ मिळाली जाते आणि मोदक छान वाफवले जातात. आता हे 10 मिनिटं हे मोदक आपण वाफवून घेणार आहे. जास्त वेळसुद्धा वाफवायचे नाहीत, ज्यामुळे काय होतं की मोदक फाटले जातात. तर बघू शकता किती मस्त मोदक तयार झालेले आहेत. आता एक बॅच वाफवेपर्यंत दुसरे मोदकसुद्धा तयार करून झाले होते, ते सुद्धा मी लगेचच वाफवून घेणार आहे. त्यालासुद्धा 10 मिनिटं वाफ देऊन घेतली आणि बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालेले आहेत. अगदी दिसायला पांढरे शुभ्र आणि कापसासारखे एकदम मऊसूत झालेले आहेत. तुम्ही जर तांदळाची पिठी न वापरता तांदळाचेच अशा पद्धतीने मोदक बनवले तर हे मोदक अगदी 24 ताससुद्धा मऊ लुसलुशीत राहतात. थंड झाल्यावर ते अजिबात वातड होत नाहीत. अगदी छान आणि दिसायलासुद्धा अगदी पांढरे शुभ्र हे मोदक होतात. अगदी तुम्ही पहिल्यांदाच बनवायला गेला तरीसुद्धा कुठेही चुकायची शक्यता नाही. हाताने कळा पाडायची गरज नाही. साच्यामध्येच आपण हे मोदक बनवलेले आहेत. अगदी मऊसूत झालेले आहेत आणि दिसायला तर किती सुंदर दिसत आहेत हे तर तुम्हाला दिसतच असेल. तर गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का दाखवतात, 21च मोदक नैवेद्य म्हणून का दाखवतात आणि गणपती बाप्पाला मोदकच का आवडतो, हा व्हिडिओसुद्धा मी काल अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही जाऊन बघा, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तर अशा पद्धतीने नैवेद्यासाठी बनवलेले हे मोदक आज तयार झालेले आहेत. अजिबात तांदळाच्या पिठीचा वापर न करता फक्त तांदळापासून हे मोदक बनवलेले आहेत. मोदक अगदी एकसारखे व्हावेत यासाठी हाताने कळ्या न पाडता साच्याचा वापर केलेला आहे. तर बघू शकता आतमध्ये किती सारण यामध्ये बसलं जातं आणि अगदी रसरशीत हे सारण आहे. अजिबात मोदकातून बाहेर आलेले नाही किंवा एकही मोदक फुटला गेला नाही. अगदी परफेक्ट असे हे मोदक तयार झालेले आहेत. तर बघू शकता दिसायला सुद्धा खूप सुंदर आणि मऊ लुसलुशीत असे हे मोदक तयार झालेत. त्यामुळे गणेश उत्सवामध्ये ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.